आज प्रत्येक भारतीयासाठी आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी अभिमानाचा दिवस आहे, कारण मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचलाय। 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत स्वप्नीलने कांस्य पदकाला गवसणी घातली आहे। कोल्हापूरच्या पठ्ठ्याने पदकासह संपूर्ण भारताची मान अभिमानाने उंचावली आहे। स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील आहे आणि तो 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतोय। स्वप्नीलने कांस्य पदक जिंकल्यानंतर कुटुंबियांनी जल्लोष केलाय आणि इतकंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्वप्नीलच्या या विजयानंतर त्याचे अभिनंदन केलंय। तर कोल्हापूरच्या पठ्ठ्याने इतिहास रचलेला आहे। नेमबाजीमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलेलं आहे आणि या पदकाने भारताच्या खात्यामध्ये आणखी एक पदक आलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण देशभरामधून स्वप्नील कासळेचं कौतुक केले जात आहे। तर स्वप्नीलने कांस्य पदक जिंकल्यानंतर त्याच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय। त्याच्या कुटुंबियांनीही स्वप्नीलच्या यशानंतर भावुक होत आनंद व्यक्त केलाय। तर या ठिकाणी त्याचे जे पदक आहे ते देशाला त्याने समर्पित केलेलं आहे। त्याची आतापर्यंतची जी काही मेहनत आहे, गेल्या 12 वर्षाची 13 वर्षाची मेहनत, ती खरोखर त्याची फळाला आलेली आहे आणि त्याने स्वप्न आपण साकार केलेलं आहे, याचा मला अभिमान वाटतो। खरोखर या ठिकाणी अगदी ग्रामीण भागातला असून तो त्याने पदक जिंकलेलं आहे, त्यामुळे त्याचं वाहवा ही साऱ्या जगात आणि देशामध्ये होतेच आहे, पण आम्हालाही फार अभिमान वाटतो। मला उत्साह असतोय। मुलगा आमचा प्रत्येक ह्याला उत्साह करून त्याचे जिद्दीन तो मेडल मिळवायचा आणि आम्ही मेडल गावी पुण्याला गेलो की आम्हाला मेडल तो पाठवून द्यायचा आणि आम्ही जर मोठं कपाट करून त्याचं मेडल सगळ्यांना दाखवण्यासाठी केलेलं आहे। त्याचा धावा करताना मी सगळ्या विठ्ठलाचं देवाचे जप करायची आणि माझ्या डोळ्यात अश्रू यायचं, का तर माझा मुलगा गोल्ड मिळू दे म्हणून त्याची प्रार्थना करतो। मला दादाबद्दल सांगायचं म्हणलं तर ही जी कामगिरी आहे ती विठ्ठलाच्या कृपेने आमचा पूर्ण कुटुंबाचा विठ्ठलावरती पूर्ण विश्वास आहे आणि ध्यास आहे आणि आमचा प्रवास पण एकच आहे विठ्ठल, आणि विठ्ठलाच्या कृपेने ही जी कामगिरी आज घडलेली आहे ती अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारची आपल्याला देशाला मान उंचावेल अशा प्रकारचं झालेलं आहे। तरी मी त्याचा मला अभिमान वाटतो। वडिलांच्या गावच्या पांढरीने आपली पाठीवर त्याच्या ते नाव करून लावलं। हे माझ्या भावाभावातले कधीच हे नाही करणार की असं करणार की कौतुक करणार। आनंद झाला, दांडगा मोठा आनंद झाला चांगलं। शेवटला करणार की आल्यानंतर, आणि आता आले जरी आला तरी मी केव्हा असं केल्याशिवाय राहिलोच नाही। होय काय होय। दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही स्वप्नीलचं अभिनंदन केलंय, पाहूया। मनापासून त्याचं खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो। त्याच्या पालकांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। त्याचे कोच आहेत त्याचंही मनापासून अभिनंदन करतो। त्याला ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा या स्वप्नीलला कुसाळेला या ठिकाणी पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने जे काही सहकार्य लागेल ते नक्की सहकार्य केलं जाईल। स्वप्नील कुसाळेंनी महाराष्ट्राचा आणि देशाचा मान वाढवलेला आहे। हे रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर आहेत आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांनी जो महाराष्ट्राचा आणि देशाचा मान वाढवला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लवकरच त्यांच्या सन्मानाकरता योग्य ती घोषणा करतील। पण मी पुन्हा एकदा स्वप्नील कुसाळे यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नील कुसाळेंचे वडील यांना शुभेच्छा दिल्यात। सरकार कुसाळे कुटुंबियाच्या पाठीशी आहे। स्वप्नीलने मोठी कामगिरी केली आणि याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाचं अभिनंदन केलंय। चांगलं साहेब केलंय, पण साहेब त्याचा प्रवास फार मोठा खडतर आहे। 14 वर्षाचा त्याने खूप त्याग केलाय। अगदी सरकार तुमच्या सोबत आहे, त्यांच्या सोबत आहे। तुमचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण तुम्ही त्याला जे काही सपोर्ट केला हो आणि सगळं त्याला मदत केली, सहकार्य केलं, त्यामुळे तुमचे अभिनंदन आणि शासन देखील जे काही त्याच्यासाठी करायचं ते करेल सरकार। थँक्यू सर, थँक्यू।